संतांचा स्वभाव असतो का एखादा जर रसा तळाला चालला तर त्याला उपदेश करतात. रस्ता सोडून जर गाडी चालवली आपण, साधं उदाहरण, काय होईल? होईल का? सर्वांना परिचित आहे. काय होईल? अपघात. या लॉन्सला आम्हाला वर्ष श्राद्धाला जायचं आहे, वेळ झाला म्हणून पळाव गाडी, गाडीवरचं नियंत्रण सुटलं, रस्ता सुटून गेला, आडमार्गात गाडी निघून गेली, अपघात निश्चित आहे. आणि भजनामध्ये अशी संहिता सांगतात संत महात्मे. भजन साधे असतात पण त्याचा बोध केली. मार्गे हळूहळू चला, मुखाने रामनाम बोला. म्हणजे किती त्याच्यामध्ये अर्थ किती बोलायला. मार्गे हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला. देवाचं भजन करत असताना माणसाने हळू चालायचं. काय अर्थ होतो याचा? किती लोकांना कळू द्यायचा? हळू चला म्हणजे काय? एकदम हळू चालल्यावर श्राद्ध कसं सांगायचं? हळू चालायचा अर्थ असा आहे, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता माझं नाव लौकिक झालं पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे, इतका स्पीड परमार्थामध्ये. म्हणून त्या शब्दाला अर्थ आहे हळूहळू.
पुन्हा एक शब्द अजून हळूहळू चला कोणी कोणाशी. हा काल्याच्या अभंगातला प्रकार आहे. गोपाळांनो, तुम्हाला जेवायचं आहे ना, तो माझ्या मागे या. आणि देवाच्या सुद्धा सूचना अशाच होत्या, याद तरी यायला लागी. ज्याला यायचं ना त्याने माझ्या मागे यायचं, ज्याला नाही यायचं त्याने उपाशी घ्यायचं. पुढची सूचना ऐका. देवाकडे पाहून परमार्थ करायचं. काय म्हणता होतो माझं म्हणणं कलही वाद होतो. ज्ञानोबा आहे कोणाला माझं म्हणजे हे विश्वाचे माझे घर. कोणाला माझं म्हणलंय? विश्वाला. संत व्यापकतेने विश्व माझं म्हणतात, पण जेव्हा परमार्थात तडजोड येते तेव्हा संत काय म्हणतात बघा. माझी या जातीचे मला भेट, माझ्या आवडीची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या जातीतला कोणीतरी मला काय म्हणले समजा. माझी या जातीचे मज भेटू. कोणती जात हो तुकोबर आहे? काही समाज आडवा धरा तुकाराम म्हणा. संत जातीवादी असतात का? तुकोबर आहे लगेच उत्तर देता. कोणती जात म्हणतात तुकोबर आहे बा. आवडे ज्या हरी अंतरा, ज्याला अंतरंगातून हरी आवडतो तो माझ्या जातीतला आहे. तुका म्हणे या व्यवहारातली जात आम्हाला अपेक्षित नाही. तुका म्हणे याती आणि होका तयाची भलती. तो कोणत्याही जातीचा असू दे व्यवहारामध्ये, पण परमार्थामध्ये त्याला हरी आतून आवडला. आवडे ज्या हरी अंतरा. वैष्णव नावाची एक जात आहे. तिच्या गळ्यात माळ असते, कपड्यावर बुका असतो, अष्टगंध असतो, पद्म असतं. पंढरपूरची पांडुरंगाची संतांची वारी करतो त्या जातीला वैष्णव. काय जाते ती? वैष्णव नावाची जात आहे. तुकोबराला काही लोकांनी विचारलं, महाराज वैष्णवांची जात अशी स्पेशल आहे का? जात शब्दाचा अर्थ होतो वर्गवारी. एका कुटुंबामध्ये एका बापाला जर 4 लेकरं असतील, 3 भजन करतात, एकाच आयुष्य संपून जातं तरी गळ्यात माळ घालत. एकाच बापाचे 4 लेकरं, 3 भजन करतात, रामकृष्ण आई म्हणतात, एक माळकरी होत नाही, भजनही करत नाही, म्हणजे त्याची वर्गवारी वेगळी आहे. विठ्ठल तो या गटात बसला. का बसला नाही? मागचं पुण्य. त्याची पण चुकणे. माणूस माळा का घालत नाही? मागची शिदोरी. शिदोरी म्हणजे काय? सुकृताची जोडी. आपण नेहमी रूपाचा अभंग ऐकतो, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल अनंत जन्माचे सुकृत पदरी
अनंत जन्माची शिदोरी जर बरोबर असेल तर त्याच्या मुखामध्ये त्याचं तोंड झालं तरी तो हरी म्हणतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य. आता तुषार महाराजांनी मागच्या जन्मामध्ये एखादं डबल तरी वाजवलं असेल कुठंतरी एखाद्या ठिकाणी म्हटले असतील पण म्हणायला प्रमाणे काने वारकरी ग्रुपवर एका कीर्तन करायला वाघ्या मुरळीच्या याच्यात नाचताना एक क्लिप सेंड केली बरोबर आहे सर. त्याच्यात काही कमेंट केल्या लोक ओरडले म्हणून अशी मत ऐकलं. मी कधीच कोणाला कमेंट करत नसतो कारण लोकांना अजूनही खरं कळालं असतो. कमेंट करून तरी फायदा काय. विठ्ठल एवढ्यावर त्या कीर्तनकाराची मजल गेली नाही तर मुरळीला हात धरून आणलं आणि ती जशी नाचायची तसा नामनिर्देश करत नाही. खाली बऱ्याच कीर्तनकारांनी कमेंट्स केलं की तारखी देणारे वेळ आहे. तारखा कशा द्यायच्या चांगल्याला कळा फाकांना काय कळणार आपल्याला काय कळतं. ज्यांच्या जीवनामध्ये बीजमंत्राची पेरणी झाली त्यालाही कळत नाही तारीख कशी झाली. साधारण माणसाला काय कळतं. हा सगुण साक्षात्कारी भजन करणाऱ्याला त्याची अवस्था काय करणार. विठ्ठल चारच अक्षरांचा शब्द पण फार मोठा परमार्थ. एकदा मेलो तर तुला संधी मिळणार. मी उदाहरण नेहमी सांगत असतो. तमासगीर जर कीर्तनकार झाला आनंद पण कीर्तनकार जर का तिकडे गेला मग कठीण आहे. अजून पुढे झाला वाईट कर्म करणारा दरोडेखोर रत्नाकर नाम दाखवून वाया माणसं मारत होता पण संत मिळाल्यावर भजन करायला लागला पुन्हा वाया गेला नाही. केली रामायण कोळ्याची कीर्ती वाढली कोळ्याची कीर्ती कहण वाढली आणि रामाच्या अभिरामांनी बिघडला तो सुधारला पुन्हा बिघडत. सुधारलेला जर बिघडला त्याला तुम्ही काही करा तो पुन्हा टाळायला. हा निसर्गाचा हा काही भक्तिसूत्रामध्ये एखादं वाक्य नाही. हा निसर्गाचा नाही. एकदा शरीराला वळण लागलं त्याच्यात तुम्ही कोणीच बदल करू शकता. एखाद्याला हरिपाठ म्हणायची सवय लागली ना तो काम करता करता सुद्धा हरिपाठ त्याला काय मांडीच घातली पाहिजे असं आणि मोजून 15 मिनिटात हरिपाठ होत. देवाच्या द्वारीपासून अगदी संध्यापर्यंत काळमधून 20 मिनिटात हरिपाठ होत. याच्यावर नाही कारण याच्यात पावले असतात मध्ये चाली असतात. यांचा हरिपाठ
जर खरंच हरिपाठ आणलाच 2 तास लागतात. हरिपाठ किती तास लागतात? 2 तासात हरिपाठ पूर्ण होतो. जर वारकरी नाचायला लागले तर का नाचायचं वारकऱ्यांनी? नाचू कीर्तनाचे रंगी आणि आम्ही नाचू म्हणतात. नाचू कीर्तनाचे एकदा रंग भरला, कीर्तन रंगात आलं की टाळकरी कधी कधी नाचायला जातात. नाचू कीर्तनाचे रंग. कीर्तन हा एक रंग आहे. काय आहे? आणि एकदा त्याच्यात रंग भरला, हरिदास नाचतात. रंग भरे कीर्तनात. माऊलीचा तुकोबांचा सोहळा जवळ आलाय. थोड्या दिवसात वारकरी अगदी म्हातारी माणसं विचारली. एका मीडियावाल्याने एका वयोवृद्ध बाबाला विचारलं, इथं येण्यात काय आनंद आहे? त्या बाबाने उत्तर दिलं, म्हणलं अरे असा आनंद कुठंच नाही. हा काय आनंद आहे त्याचा, तो आनंदच वर्णन करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणाला हा सुख. मीडियावाले हुशार असतात. वकिलापेक्षा खतरनाक अभ्यास असतो. प्रश्न विचारणारे तिथं काय येण्यासारखंच काम आहे. वकील तरी मला असा प्रश्न करतात. ते म्हणले बाबा आनंद आहे, पण तुम्ही आता 3 आठवडे वारीत चालणार, मग घरचे काम कोण करणार? त्या बाबाने काय उत्तर दिलं, मी मेल्यावर कोण करणार? काही बोलता नाही का? समजा मी मेलोच, मग ते काम कोण करणार? विठ्ठल. हाच जीवाला झालेला गैरसमज आहे. मी करतो. एक दिवस येतो आणि त्या आत्म्याला घेऊन जातो आणि सूक्ष्म असलेले शरीर इथं सोडून देतो. आत्मा तोपर्यंत मनुष्य त्या शरीराला माझं म्हणतो. आत्मा ज्या दिवशी शरीर सोडतो त्या दिवशी सौंदर्यवान जरी शरीर असेल तरी त्याची किंमत शून्य होते. म्हणून भक्ती करायची. लोकांच्या डोक्यात अजून येत नाही. लोकांना काय गैरसमज आहे, एकदम चांगलं खायला मिळतं म्हणून लोक भजन शिकतात. एकदा वारी करून पाहून तुम्हाला अनुभव येईल. पडत्या पावसात वारकरी चिखल तुडवत चालतात. पुन्हा पावसाची एप्रिल सुरू झाली तर चिखलात झोपतात. माऊलीच्या सोहळ्यात तुकोबराच्या सोहळ्यात जाणाऱ्या वारकऱ्याला झोप आहे. वारी सोपी का कठीण आहे? ज्याला गादी तक्क्याचा मोह आहे त्याने एकदा वारी करून पाहिजे, मग त्याला कळेल का वारीमध्ये दुःख किती आहे. वारीमध्ये शारीरिक दुःख आहे, पण आत्मिक सुखाचं काय वर्णन करतो? त्याचंच नाव परमार्थ. परमार्थ कोणी चांगलं म्हणून आपल्याला चांगलं म्हणा म्हणून करायचं, कोणी मानावं आपल्याला म्हणून करायचं.
आपले कोणी बॅनर मध्ये फोटो छापावे म्हणून बनवले करायचं. मग कशासाठी करायचं? मला फार सुंदर होतं. करारी भक्ती आणि अशा या भूलोकामध्ये भक्ती केली तर ती परलोकाला कामाला येईल. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविलं यमापासून. यमापासून जर सुटायचं असेल फक्त भक्तीच करावी. ऐश्वर्य बरोबर येत नाही, संपत्ती बरोबर येत नाही, फक्त भक्ती बरोबर. करारे बापानो साधन हरी करारे बापानो साधन हरी करारे बापानो साधन हरी करारे बापानो साधन हरी करुणा साधन हरीच करा. झणी करणीचे करू नका, म्हणजे जे करायचं नाही ते करू नका. ज्ञानोबांची एक सुंदर उभी बघा. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे करू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. गोड गोड उभी बघा, सुंदर उभी. विषय विषयाचा परिपाडू. विषय खूप आवडतो माणसाला. गोड परमार्थ लागे करू. परमार्थ कसा गोड आहे. जीवाला आवडतो का तो? कडू लागतो कडू. आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जो विषय कडू आहे तो जीवाला गोड वाटतो. कडू विषय माणसाला खूप आवडतो. परनिंदा वाईट आहे ते खूप आवडतात. माझून कडू काय आहे? कडू विषयाची यादी जर केली तर खूप नाही बरं का. कीर्तन ऐकायला जायचं म्हणजे गोड झोप कोण बोलवतो बा? रात्रीचं कीर्तन ऐकायचं म्हणजे झोपेचा त्याग करणं. झोप गोड आहे का कडू आहे? गोडच आहे. आरोग्यशास्त्र सांगतं मेहनतीचं काम करणारा किमान 7 तास तरी झोप असतो. पुढे ऐका. झोप जरी गोड आहे पण नाम साधनेसाठी काही काळ तिचा त्याग करावा. भजन करायचे झोप सोडायला. कीर्तन करायचं, कीर्तन ऐकायचं आहे झोप सोडायला. माऊलीच्या सोहळ्यात जायचंय. जो इथं 10 वाजता होतो त्याचं कसं
तिथं 10 वाजेपर्यंत वर काम करायची सवय. तिथं 2 वाजेपासूनच चालू होणार. ज्यांच्या जिंकलेला नंबर नाही ते नंबराच्या जिंकण्या मागून येईपर्यंत एक तर पुढे चालावं लागतं नाहीतर मागे जावं लागतं. त्यागाशिवाय परमात्मा नाही. त्याग तरी ऐसा शरीर माझा आहे अहंकार. मी शून्यातून विश्व निर्माण केले अहंकार. आपला हात कोणी धरत नाही अहंकार. माझ्यासारखं कीर्तन कोणाला येत नाही अहंकार. माझ्यासारखं गाता येत नाही अहंकार. अहंकाराचं काय विशेष काही काही आयुष्यात स्वतःच असतात पुरुष नसेल. घरातून कोण सांगतं काय झालं काय नाही झालं त्याला त्याच्या सौंदर्याचा अभिमान वाटतो. मी किती सुंदर आहे हा सुद्धा अहंकार. माय बापो तुमची आमची सुंदरता ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं नाव भजन. भजन काय भजन ते नाही ना. भजन काय सगळं भजन असेल. याला शिकावं लागतं. ताल लागतो फेका असतो स्वर असतो आणि त्याचा स्वर काढल्यानंतर दुसऱ्या गाळाची गाळत असतो. नवीन म्हणते घेऊन तुझं भजन तुला त्याचा वाटायला जात नाही आणि त्याच्या भजनातही बसेल. तुकोबामध्ये एक प्रसंग झाला गोड प्रसंग भेटा सगळ्यांना श्रुतही कृष्ण. माय बापो तुकोबाई भंडारगाववर भजनाला गेली. आईसाहेबाच्या घरात धान्य ना आईसाहेब घालायला लागल्या. जिजाबाईसाहेब प्रत्येकाच्या दारात गेल्या. ओटी पुढे गेली. पसाभर धान्य द्या एकदा लेकरांना दळून खाऊ घालते. आणि बाबा आले का तुमचं धान्य नेमाने पडते. काय सुरुवात जीवन कुठं संत कुठं. ज्या तुकोबाईच्या 4 आधारकांना बंगावर कीर्तनकार कीर्तन करतात असे कीर्तनकार बिचारे भाग्यवान. गावचे पत्र रस्त्याने जात होते. आईसाहेब धान्य मागत होता. पाटील जिजाच्या घरी गेले आणि म्हणाले आईसाहेब एवढा वाईट प्रसंग तुमच्या जीवनात एक काम करा ना. तुकोबायांना उद्या आमच्या ज्वारीच्या शेतात राखण करायला पाठवून
काही प्रमाणात धान्य तुम्हाला देईल, पैसा देईल. आले तुकोबरा भजन करू. आई साहेबाला आवली म्हणायची. आता घरात धान्य नाही, दुसऱ्याच्या घरात भिक्षा मागायला गेली आई साहेब, तिची मानसिकता खराब होईलच नव्हती. अशा लागावल्या नाही साहेब. चेहरा क्रोधिष्ट झाला, डोळे वटावला आई साहेबांनी. अंगणात येऊन लागेला तुकाराम महाराज तिकडला. काय संतांची भूमिका सांगतो. लाल बुंद डोळ्यात जिरायचे. हसून गेले तुकोबा. आवलंय काही त्रास झाला का तुम्हाला? इतकं येड्यावाने वारकऱ्याच्या पत्नीने राहावं. मोठ्याने हसून उठलं तुकोबा. तुकोबा हसलंय आणि आई साहेब सुद्धा हसा. तुकोबा म्हणतात, आई साहेब म्हणतात, महाराज हा तुमचा अधिकार म्हणतात. एवढ्या क्रोधात आलेल्या धर्मपत्नीला एका शकंद भासवतात. त्यांना सुद्धा म्हणतात हसायचं नाही. आता उद्या दिवस उगला की तुम्हाला काम काय काम लावले. कांद्यावर गोफण द्यायची आणि पाटलाचं शेत राखायला जायचं. काही धान्य मिळणार आहे. आवले तू सांगितलं ते काम कधी केलं. याला नम्रता म्हणतो. लोक कशाला नम्रता म्हणतात. पत्नी पुढे सुद्धा भ्रष्ट शब्द नाही. अशी ज्याची नम्रता त्याला मनावर नम्र झाला होता. काय तुकोबराचे जीवन. खांद्यावर गोफण टाकले. आमचा मळा बनवलेला होता. त्या मळ्यावर तुकोबरा चढलंय. तुकोबरांची चावल मागली आणि सगळे पाखरे उडून गेले. तुकोबरा इतके रडले तुकोबरा आहे. तुकोबरा म्हणतात, अरे मला पाहून पाखरांनी उडून अपराधी आहे मी. कोण उडून गेले. आपल्याकडून माणसं निघून जाते तरी आपल्याला पस्तावलं. पाखरा गेले तरी तुकोबरा एवढ्या थांबलेलं तुकोबरा. अरे पाखरांनो, तुम्ही सर्व शेत खाऊन काळा गेलो तरी चालेल, एक खडा मारणार नाही. पण या तुकाचा अपराध पोटात घ्या. याच्याजवळ या तरी बाबा. एक फोटो आहे तुकोबरा आहे. खांद्यावर डोक्यावर पक्षी बसले. मला संतांच्या फोटोवर सुद्धा निरीक्षण करून पाहायचं. खांद्यावर बसायचे, अंगावर बसायचे, पाखरं चढायचे. 2 दिवसामध्ये ज्वारीचं शेत खतम. दुसऱ्या दिवशी पाटील आले. राग संताप झाला अनावर. तुकोबा स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं, माझंही वाटोळं केलं. विठ्ठल एवढ्याने थांबले. ताना धर्मपत्नी केली तुकोबा. जिजाबाई आज रात्री बैलगाडा झोपायचा आणि दिवस उगायच्या हात तुमचं तोंड काळ करायचं. तुझ्या धर्मपत्नीचा प्रतापतीचा Oh,
त्या पाटलाची रातोरात बैलगाडी बिडार व्हायचं गाव सोडायचं तुला कोण सोडी झाला नामा म्हणे ऐसा समर्थ ब्राह्मणाचा तुकोबाराय पांडुरंगाकडे गेले आणि जे प्रमाण दिलं महाराजांनी ते प्रमाण मागले कोपला पाटील गावीचे हे लोक आता शांत पांडुरंगा अरे भजनाला जर गेलो तर माझी पत्नी मागून आणायची ते सुद्धा देणार नाही धाय मोकळून रडले तुकोबाराय घरी आले जेवण नाही केलं तुकोबाराय तसंच 11:30 वाजेची वेळ झाली पाटील झोपलेला पांडुरंग स्वप्नात गेले निलाजरा होत झोपला काय राक्षसा माझ्या तुकोबारायची बैलगाडी बाहेर काढतोय ईश्वर कृपा झालं जगात कमी नाही झाली नाही अरे हो किती शेतकऱ्याला रे तुझा पाठराने तुकोबाराला गाव सोडून जायला सांगतोय कर्मठा जर तुकोबाराची बैलगाडी वेशीच्या बाहेर गेलीच तुकोबाराची बैलगाडी वेशीच्या बाहेर आणि तुझं मरण त्याच्या मागे जाईल लक्षात मरण कोणाला आवडत त्याला विचारलंय किती ज्वारी होते तुझ्या त्या क्षत्राला महाराज भलं मोठं क्षत्र आहे 100 पत्र ज्वारी काढतो तेवढी ज्वारी मोजून देईल तुला पण जर तुकोबारा गेलाच तुझं मन निघालं तेवढ्याच रात्री साक्षात्कार झालेला पाटील उठला गेला आणि तुकोबाराचे पाय धरले महाराज पाया पडतो पण गाव सोडू नका का ताकद एखाद्या नातेवाईकाला का तुकोबाराला सांगायला मी मृत्यू भरून देतो त्याची जाऊ नका तुकोबारा आम्ही कशासाठी आहे म्हटलं का एखादा नातेवाईक एखादा सोयरा बाहेर आला का तुकोबाराला सोडवायला सोयरे भाईरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक देवाशिवाय जगात आपलं कोणी आणि पाटलाला सांगितलं होतं देवाने उद्या शेतात जाऊन पाय एकदा 11 वाजले सकाळी पाटील शेतात गेला एक ताटाला 2-2 फटकाला काय ज्वारी चमकायला लागली पाटलाचं मन भरून आलं ज्वारी काढली कालांतराने 200 मोठे होते किती होत हो पाटलाला म्हणले 100 तुझे 100 परत करणे तर पुन्हा मरण दिलं 100 पोते तुझे काढून घे उरलेलं तुकोबाराला काय 100 पोते ज्वारी घेतली तुकोबारांच्या गावामध्ये पांडुरंगाचं एक जुनं मंदिर होतं भंग झालेलं होतं तेवढी 100 पोते ज्वारी पांडुरंगाच्या मंदिराला होतं या म्हणतात देव आपलासा करणं या अभंगाच्या पाहिजे I
आपला करून घ्यायचा आहे. आपुला तो एक देव करून तेने विन जीवा तो व्यवहाराने नामस्मरणाने क्रियेने आपला तुकोबाराने त्या देवावर एवढं प्रेम केलं. देवाने तुकोबारायचं काम काय केलं? काय काम केलं? गाव सोडून जाणार होते ते काम केलं. गाव सोडून न जाता तुकोबारांचं भजन देवाने स्वीकारलं. भजन देवाला आवडलं असंच करायचं. देवाची आचारे आपलं भजन जगाला नाही आवडलं तरी चालतं, पण कोणाला आवडलं पाहिजे? आमचे महाराज लोक कमी घेते कसं काय घेतात त्यांना विचारून काय त्याला आवडलं पाहिजे. जगात कोणतं कीर्तन आवडतं? विनोद टिंगल, याची टिंगल उडव त्याची टिंगल उडव मजा घे असं कीर्तन जगात. तुमची साधनेतली कीर्तन कोणाला आवडते? मग लोकांना काय विचारायचं? त्याला विचारायचं म्हणून मी करतो ते तुला आवडतं का प्रभू? नाही आधी अंती अवस्था. आधी म्हणजे अगोदर, अंती म्हणजे शेवट, यरती माईक दुःखाची. शरीर आलं नेता येत नाही, आणलंच नाही तर नेता कसं? शरीर बरोबर आणलं का इथंच मिळालं. म्हणून कीर्तन त्याच्यासाठी आज कशासाठी? बाबांचं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. आणि त्याचं उत्तर आहे नाही आधी अंती. कैलासवासी तुकाराम साळोबा सुरसे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचा शोकाकुल परिवार आहे. सेवा करणारा मुलगा आहे पोपट तुकाराम सुरसे, ज्ञानेश्वर तुकाराम सुरसे, परशुराम तुकाराम सुरसे. मुलगी गंगा भागीरथी वाल्याबाई मोरे, सौ निर्मलाबाई सोनवणे, कैलासवासी शोभाताई मोरे आणि गंगा भागीरथी बिबीताई असा हा त्यांचा शोकाकुल परिवार. या परिवाराने हा कार्यक्रम कशासाठी आयोजित केला आहे? काय कारण? टाळकरी बोलवले, कीर्तनकार बोलवले, आप्तेष्ट बोलवले, नातेवाईक बोलवले. मनुष्याच्या जीवनामध्ये ग्रस्त असणाऱ्याला 3 विधी आहेत. पहिला विधी आहे दशक्रिया विधी, दुसरा विधी आहे उत्तरकारी आणि तिसरा विधी आहे भरेशस्त्राव. संन्यासाला हे 3 विधी लागू नाही. संन्यासी जेव्हा मरतो तेव्हा संन्यासाला दावा नाही करत, त्याचा 16वा करतात. किती 10 वर्षापेक्षा 60 दिवस करावा. किती? आपला दावा आणि संन्यासाचा 16वा. शरीर संबंधाची तोडणी करून रक्त संबंधाच्या नात्याचा त्याग करणं ह्याचं नाव वैराग्य आहे. आणि वैराग्याचा अंतिम टोक त्याचं नाव संन्यास. मग संन्यासाला संसारिकाचं कर्म वाढत नाही आणि संसारिकाला संन्यासाचं कर्म वाढत. मात्र परमार्थात अधिकार दोघांचाही सारखा. ज्ञानोबराय संन्यासी, तुकोबराय ग्रस्त. 2 प्रकार तुकोबराला 1 मेडी पुन्हा. चला, रामदास स्वामी संन्यासी, नामदेव महाराज ग्रस्त असतात. संत सखुबाई ग्रस्त असताना आहे का? संत जनाबाई संन्यासी, संत मीराबाई संन्यास घेण्याच्या मार्गावर माझं नाव जाईल म्हणून बापाने विष पाजलं आणि एका राजकुमाराशी लग्न होते. फार सौंदर्यवान आमच्या मीराबाई. मीराबाईच्या बापाला इतिहास होता. राजपुताची मुलगी होती. राजपुतांचा इतिहास वाचा किती भयानक आहे.
राजपूत समाजाचा इतिहासात सिंहाचा वाटा आहे. आता राजपूत घराण्यात जन्माला आलेली संत मीराबाई जेव्हा भजन करायला लागली तेव्हा लोक गल्लींनी आपल्या भाषेत सांगू तुचू तुचू करायला. आता काय कमी करतात. दोन गोष्टी सांगतात. आपल्याच्याने चांगलं होत नाही ना, करू नका. सत्कर्म करणाऱ्याला कधीच नव्हतं होत नाही ना आपल्याच्याने, पण त्याची काय निंदा करून पापड द्यायचं. लग्न तर जमावता येतच नाही, तो तर प्रयत्न कधीच करणार. एखाद्याच जमलं त्याला म्हणतो काय कळलं का तुला, अर्धा एकर तर जमीन आहे त्याला, फार जमत आल्यावर मोडून गेली पुण्य का बाबा. हो एक तर मला म्हणतो तुमच्या मालकाने लग्न मोडलं, आता काय उत्तर जाऊ असं सुद्धा सांगतात लोक आमच्यासारख्या. माळकऱ्याचं जीवन सरळ मार्गी असावं. कसं असावं सांगू तुम्हाला. नांदगाव म्हणून या लॉन्सपर्यंत निघालेला माणूस जसा इकडं तिकडं पाहत नाही तसं जीवन माळकऱ्याचं असं. जोपर्यंत लॉन्स येत नाही तोपर्यंत त्याची गाडी असेल, तो पायपाय असेल, थांबत नाही, असं जीवन माळकऱ्याचं असं. म्हणजे कसं असं सरळ मार्ग असावा. कोणाचंही वाईट त्याने चिंतन करू नये, म्हणजे आपला शेवट गोड होणार. एक दिवस या सृष्टीतून तुम्हाला आणि मला सुद्धा निरोप घ्यायचा. जसे आपल्यातून हे तुकाराम बाबा निघून गेले, काय शिल्लक राहिले त्यांचं खाली. उत्तमाची मुळे काय म्हणता पाहिजे. आणि हा जो त्यांच्या परिवाराने हा सोहळा ठेवला ना, हा शेवटचा सोहळा आहे तुकाराम बाबांचा. त्या परिवाराने हा सोहळा आयोजित का केला. कर्मधर्म संबंधाचं शरीर, त्याचं अडकलेलं मन हे वर्षश्राद्धाच्या दिवशी पुन्हा प्रभावित करण्यासाठी वर्षश्राद्ध असं करून नुसतं दाव्यावर त्याला भागत नाही. दावं पिंडदान, त्यावर पिंडदानाचं उत्तर काय. आणि वर्षश्राद्ध जो पिंड ज्या कुटुंबाच्या मला त्या पिंडाला पूर्ण विराम आणि सद्गती मिळण्याचा दिवस म्हणजे प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या ऋणातून हा सुरसे परिवार कधीच उत्तीर्ण होऊ शकत. आई वडिलांचे उपकार इतके भयानक असतात ते परत करता येत नाही. मुली हे मुलं त्यांच्यावर जे संस्कार केले तुकाराम बाबांनी हे त्याचं प्रतीक आहे. हा जमलेला जनसमुदाय हा त्याचंच प्रतीक असल्यामुळे ते आपल्यात नाही, पण त्यांचं भाग्य एवढं. कारण नामधारकाची कीर्तन सेवा आणि त्यांचा सदगतीचा शेवटचा टप्पा हे तुकाराम बाबांचं जीवन फलित त्यांना प्राप्त झालं आणि त्यांनी करून घेतलं. विठ्ठल अनेक कीर्तन असतात वर्षश्राद्धाला, अनेक असतात, नाना भिन्न प्रकारचे असतात. त्यांच्या परिवाराच्या मनात आलं म्हणून शाह माझ्यासारख्या पाहुण्या, बाबांचं माझं काही ऋणानुबंध असावं म्हणून शाह. हरिभक्तपरायण आपले खैरे वस्करचे राजू महाराज यांनी सांगितले तारीख गेली ती जूनची 23 लिहून घेतली, मेची 23 लिहून. मला मेची 23 आहे. मी फोन केला 22 म्हणलं कार्यक्रम म्हणलं 23 जून आहे. आणि मोठा गाडी पाहू द्या म्हणलं, कारण आमचं सुरीचे दिवस असतात. बाबांचं भाग्य एवढं संडेच निघाला. आणि त्यांच्या परिवाराने त्यांना सांगितलेला निरोप ती माझ्यापर्यंत घेऊन आले. भगवंताने मला तुझ्यापर्यंत पोचवलं केवळ आणि केवळ बाबांची सेवा करण्यासाठी. शेतकरी आहे आणि एक मुलगा मला वाटतं फौजी होते, बरोबर. रिटायरमेंट झालेली त्यांची. एक देव भक्त आहे आणि एक देश. अशा बापाने अशी लेकरं जर जन्माला घातली
महाराष्ट्रात सदनता आल्याशिवाय राहत नाही. एक मुलाची देशभक्ती आहे, एक मुलाची देशभक्ती आहे. बाबाचं ऋणानुबंध याचं कारण सांगतो तुम्हाला. त्यांच्या एका मुलाने आम्हाला जवळजवळ वर्षभर दूध दिला. आम्ही लक्ष्मीनगरमध्ये राहतो. तो काय म्हणे काय होऊ तर आई ठेवितो जीव जेव्हा जातो 13 दिवस तो घर सोडतो. माणूस मरतो का आत्मा शरीराला सोडतो? काय वाटतं तुम्हाला? ज्ञानोबांनी सर्पाचं गोष्ट म्हणते. सर्प जैसे जीर्ण वस्त्र सोडीजे नूतन वस्त्र पेरीजे. सर्प कात टाकतो बघा. कात टाकली सर्पाने का सर्पाला काही आयुष्य वाढतं असं तज्ञान. सर्पाने कात टाकली का काही अंश त्याचं जीवन वाढतं. मग तसा आत्मा आहे बरं. शरीरामध्ये आला आणि एकदा शरीराचं आयुष्य संपलं का पुन्हा हे शरीर सोडतो मग दुसरं शरीर झालं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. मग शरीराने जर चांगलं कर्म केलं तर आत्मा सुद्धा चांगल्या भेटेल. याच्यासाठी 2 गोष्टी ध्यान ठेवायच्या की होता होईल तेवढं वाईट करायचं आणि चुकून झालंच समोर त्याची क्षमता. चुकलं बाबा माझ्यामुळे तुला त्रास झाला. आणि खरं सांगू का तुम्हाला कबीरजीने एकाने विचारलं सर्वात मोठी पाप होत दुसऱ्याचा आत्मा दुखवणं सर्वात अनेक वाईट कर्म झाले असतील त्या सगळ्यात वाईट कर्म दुसऱ्याचा आत्मा दुखवणे. आणि ते सण करतो बरं. समजा एक टाकली होईल एखाद्याने प्रमाण द्यायला सुरुवात केली म्हणला बंद कर. कळत नाही तुला काही भान नाही. काय झालं मी काय केलं मी त्याचा काय केलं मी. आणि मोठा विद्वान नाही राहिलो तर आग लावायची की माझ्या. गौंडी कसा पाहिजे जुन्या काळाचा गौंडी कसा एखादा वाकडा तिकडा दगड जरी आणला तर बरोबर छानून त्याच्यात बसायचं असं काम विद्वान माणसाचं. आणि या टाळकऱ्यापैकी एखाद्याला प्रमाण म्हणणाऱ्या जर मी खसकून दिलं बोललो खवचट शब्दात बोललो त्याचा आत्मा घरी जाईपर्यंत दुखी राहील. तो म्हणणार काय विचित्र महाराज म्हणून जाईपर्यंत कीर्तन टाळी घेऊन उभा राहणार. नका का टाळी घेऊन उभा राहिला. त्याच्या आत्म्याला झाली जखम माझ्यासारखे कीर्तन करायला कधीच नुसता येणार. सांगितलेला भाव सोडा त्याचा शिकांत आहे का. जगात वावरत असताना गोष्टी कधीच कोणाचा आत्मा दुखवायचा हेच कार्य संतान. आणि ज्या दिवशी आपली तयारी अशी होईल त्या दिवशी समजायचं भगवंताची आपल्याला किती संतापाला तरी संयम ठेवायचा. जगात सगळं जग आपल्या मनासारखं वागत नाही. आज कीर्तनाला एवढी संगत आहे उद्या दोनच टाळके येते. एखाद्या ठिकाणी आज करत चालला 2 तास तरी कीर्तन करायचं. नाराज व्हायचं कारण वारकऱ्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठी पदवी जी आहे तिचं नाव आहे समाधान. काय नाव आहे बाकी कमी पडलं ना असं चाच म्हणून सुद्धा नाही. आमचे साडेबाबा नेहमी सांगायचे आमचे गुरुवारी फार बोलत होते. आमचे सद्गुरू सारखे सद्गुरूच होते. ते म्हणायचे अरे भक्ती करताना सूत्र ध्यानात ठेवायचं
काय दिलं ते पाहायचं नाही आणि मिळत नाही म्हणून तिथं असं खोलवायचं. अजून पुढचं वाक्य सांगायचं, दिया उसका भला नाही दिया उसका भला, असं बोलायचं. असं त्याचं जीवन आहे, त्याच्या जीवनातली पदवी आहे समाधान. विठ्ठल देवाचं भजन करायला बाहेरच गेलो पाहिजे असं काही बघ. तुम्हाला जर तुमच्या कामामुळे जमत नसलं ना, काही जाऊ नका. आमच्या सावता बाबाने पंढरीची वारी सुद्धा नाही केली. चरित्र वाचा तुम्ही सावता. हे सांगली साताऱ्याकडचं कुटुंब मिरजकडचं, एक भाऊ विदर्भात गेला आणि आमच्या संत शिरोमणी सावता बाबा आरण गावाला. काय परवडत गेला सावता बाबा, त्या चाकावर एकदा नाला टाकला, खांद्यावर चाबूक टाकला का दिवसभर विठ्ठलाच्या ते मला सावता बाबांनी वारी केली, आपल्याला काय जायचं का? तसं नाही बरं. आता संत होते, संतांचे विचार वेगळे. त्यांनी ते बोट हाकायमध्येच वारी समजली. काय म्हणजे, दोन बैल झुपले, त्याला जाडी घातलेली. एका बैलाचं नाव जीव आणि दुसऱ्या बैलाचं नाव शिव. हातामध्ये नामाचा चाबूक घेतला, ते सावता बाबा. आणि ती मोठ हाकताना ती धाव असायची का धाव, आता कायच माहिती धावत काय. त्या टोकाला बैल मागून यायचे ना, आणि पुन्हा थावड्यात पार पडलं का पुन्हा पुढे जेवढे लावून व्हायचे तेवढं भजन सावता बाबा. किती वाढा. आणि मग सावता बाबाला एक दिवस सदुमाळ्याची कन्या जनाबाई, तिच्याशी बाबाचं लग्न झालं. सावता बाबांचं लग्न आरण गावामध्येच सदुमाळ्याची मुलगी जनाबाई नावाची, तिचं लग्न सावता बाबाशी लावून दिलं. आणि एवढं कष्टाळू संत शिरोमणी सावता बाबा एक दिवस न्याही करतात सकाळी 11 वाजता. पत्नी खरपुसाची भाकर बसते आणि एक प्रश्न करते का, हो महाराज तुम्ही पांडुरंगाची निश्चय मार्करी आहे, पंढरीला जात नाही हो, का जात नाही हो? हसू म्हटले सावता बाबा. आणि एक अभंग लिहिला सावता बाबा, प्रपंच करुणी परमार्थ करावा, पाय न ठेवावा अडमार्गे. हो कांते, प्रपंच करुणी परमार्थ करावा, पाय न ठेवावा. प्रपंच करायचा आणि परमार्थ करायचा. कांते सावता म्हणे कांते, जपनामा घडी हृदय कमळे पांडुरंग. तुझ्या हृदयात पांडुरंग आहे, त्याला ओळख. जनाबाईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू. सावता बाबांना प्रेम दाटून आलं. म्हणलं कांते अगं असं बोलू नये ग, देव तुझ्या जवळच आहे, काय लावून पाहतो त्याला शोध. तुझ्या हृदयात येतो, साधनेने आणि उपासनेने जागा होईल. आणि हे जर केलं नाही तर तुझं ते नाशिवंत आहे, हे सगळं जग नाशिवंत आहे. दुःखाचं माईक आहे, दुःखाची झडती आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या
आपल्याला झालेला मुली आनंद देणारा का दुःख देणारा? आपल्या मनासारखा वागला नाही काय इतर दुःख वाटतं ना माणसं, शिकत नाही, चांगले मार्क्स मिळवत नाही, असं आहे. काय झालं? बोट नव्हता तेव्हा नमस्कार करणारे आपणच, झाल्यावर त्याचे दुर्गुण सांगणारे आपणच. म्हणजे ज्या ज्या वस्तूवर आपण प्रेम करतो ती प्रत्येक वस्तू आपल्याला दुःख देते. हे समजणं म्हणजे परमार्थ करणं. म्हणून एक सांगू का सज्जन, कमळाचं फुल असतं ना, कमळ उगवतं चिखलातून, पण चिखलाचा संबंध ठेवत नाही. उगवतं पाण्यातून, पाण्याचा संबंध ठेवत नाही. आणि त्याच्या बुडाला बसलेला बेडूक जागा कधी सोडत दृष्टांत ज्ञानेश्वरीत आहे. का कमल कंदा आणि दर्द. कमलकंद म्हणजे कमळाचं उगमस्थान, मूळ कमळाचं. का कमलकंद आणि दुर्दरी. दुर्दरी म्हणजे बेडू. का कमलकंद आणि दुर्दरी? परी नांदणूक एकीच वेगळी, परागू शेवीचे भ्रमरी येरू चिखल. दोघं एकाच ठिकाणाहून जन्म घेतात. बेडूक चिखलातच आहे आणि कमळाचे परक्कम आस्वाद घेण्यासाठी जग त्याची अपेक्षा आहे. दोन दृष्टांत दिले, एक कमळाचा आणि दुसरा चिखल. कमळाचा कंद उगवला, बेडूक तिथंच आहे आणि कमळाने मात्र ती सृष्टी पाहण्यासाठी जग त्या फुलाकडे आकर्षित होतं. आपल्याला ते दिसतं बरोबर, जो सरोवरात जाईल त्याला कमळाचं फुल पाहिजे. एकाच ठिकाणी जन्माला आलेले दोन मुद्दे, एक चिखलातच आहे आणि एक विश्वाचा आनंद घेत आहे. दृष्टांत संपला नावाचा सिद्धांत आहे. सज्जन, जन्म अज्ञानामध्ये झाला तो किती दिवस तसा ठेवायचा, त्याचं भजन करायचं. कसं करायचं? वेळ लागावं देवाचं, असं भजन करावं. हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. दुःखाची जनाची
वेळ होत आलेली आहे. तुका म्हणे का मरणीची सरी उत्तमाची वरी कीर्ती मागे. तुकोबाया म्हणतात देव आपलासा झाला म्हणजे उत्तम कीर्ती मागे. तुका म्हणे ते का मरणीची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती माई क दुःखाची हे अनंत अवसान. मृत्यू सर्वांना येणार. भक्ती केली, कीर्तन केलं, साधू झालं तरी मृत्यू होतो. पण मृत्यूमध्ये काय मिळवायचं आपल्याला त्याचं गोड उदाहरण आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची वेळी. काय होईल भजन केल्याने, देव आपला असं केल्याने काय होईल, उत्तम कीर्तीचा सुगंध आयुष्यभर या जीवनामध्ये दरवळत राहील. त्याचा सुगंध येईल. भक्ती केली त्याचा सुगंध येतो. कोणता सुगंध? उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे. तुका म्हणे का मरणेची सरे. तुका म्हणे का मरणेची सरे. तुका म्हणे का मरणेची सरे.
नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी दिवाळी के भाग्य दिवाळी के भाग्य दिवाळी के किंबहुना तुमचे गेले धर्मकीर्तन शिकले येथे माझे उरले पाय करविली तैशी गेली गडगड वाकडी काने तदेव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मग क्षमा करणे संती नवे अंग होत युती तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु हरिनाथ महाराज की जय गुरु मौली संजयनाथ महाराज की जय गायत्री माता की जय स्वानंदमय सद्गुरु सच्चिदानंद